मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये घरी. तर आम्ही आज स्पेशल बिर्याणी बनवणार आहोत आम्ही दोघं मिळून. तर चला तुम्हाला दाखवतो कशी बनवतो. हे बघा, आम्ही 1 किलो चिकन घेतले. त्याच्यात आम्ही दही, मिरची पावडर, धना पावडर, हळद हे असं टाकून ते मॅरिनेट करायला घेतलंय. तर आपण हे मॅरिनेट करायचं. तर आता आपण याच्यात अद्रक लसूण पेस्ट टाकूया. परत मिक्स करूयात. तर आता आपण हे ना 15 ते 20 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवूया. फ्रीज मध्ये ठेवायचे. आपण इथं 1 किलो दावत राईस घेतलाय. तर मी आता त्याला धुवून स्वच्छ करते. दोन पाण्याने धुवून ठेवूयात. तर आपला तांदूळ आता मी स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहे. मी एका पातेल्यात तेल टाकून घेतलंय. तमालपत्र घेतलेले आहे, स्टारफूल, जिरं, मोठी विलायची, दालचिनी आणि लवंग आणि मिरी. तर आपण आता राईसला फोडणी देण्यासाठी टाकतोय तेलामध्ये. आपण पाणी किलो कांदा कापून घेतलाय 1 किलो बिर्याणी बनवण्यासाठी आणि 3 टमाटे कापून घेतलेत. तर आता आपण पातेलं गरम करायला ठेवलंय. पातेलं कांदा फ्राय करून घेऊ बिर्याणीवरती टाकण्यासाठी. पाण्याला मस्त उकळी आली. आता आपण त्याच्यात राईस टाकू. हा कांदा ब्राऊन झालाय. तर आता आपण तो काढून घेऊयात आणि बिर्याणी बनवण्यासाठी जो कांदा आहे तो आपण फ्राय करायला टाकू. आपण हे मसाले टाकूया. रुद्र पण मला हेल्प करते करण्यासाठी. आणि कांदा टाकूया. कांदा टाकून घेतलाय फ्राय करायला. ब्राऊन होईपर्यंत. होतोय आता मस्त शिजलाय. तर आपलं थोडं ब्राऊन झालंय. आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकूया. कढीपत्ता, तर कांदा फ्राय करताना मीठ टाकलं ना तर कांदा लगेच फ्राय होतो, म्हणजे लवकर फ्राय होतो. अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे. पण आता हा टोमॅटो कापून घेतले 3 टोमॅटो, तर ते टाकूया. आपण ह्याच्यात आता मसाले टाकून घेऊया. हळद टाकू. धना पावडर टाकूया. मिरची पावडर टाकूया. आणि कांदा लसूण मसाला पण टाकूया. तर आपण लक्कीचा बिर्याणी मसाला टाकूया. तर आता आपलं चिकन मॅरिनेट झालंय. आता ते आपण टाकूया.
पण हे चिकन मस्त परतून घेऊया. मीठ टाकतोय. त्याचं पाणी ऍड करूया. हे बघा इथं आपला मोकळा मोकळा मस्त राईस झालेला आहे आणि इकडे चिकन पण रेडी आहे. तर आपण बिर्याणीला थर देऊया. त्याच्यावर राईस टाकूया परत. तर मित्रांनो फायनली आपला सगळा थर लावून झालाय. आता परत आपण ह्याच्यावर फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीर टाकूया. त्याच्यामध्ये रेड कलरचा फूड कलर टाकून घेऊया. आता आपण ग्रीन कलरचा फूड कलर पण टाकून दिलाय. मस्त रंगीबिरंगी बिर्याणी झाली बघा आपली. तर आपण आपल्या बिर्याणीला आता दम द्यायला ठेवूया 15 मिनिटं. तर मित्रांनो बघा मस्तपैकी आपल्या बिर्याणीला दम आलेला आहे. फायनली बिर्याणी झालेली आहे. ते आम्ही तुम्हाला आता तर मित्रांनो फायनली आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. तो बघा कसली भारी दिसते झालेली बिर्याणी. तर तुम्हाला आम्ही टेस्ट करून सांगतो कशी झाली. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.